छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मधले उमेदवार काशीनाथ पवार आणि दुसरे उमेदवार ते कुठे आहेत? अश्विनी एक काशीनाथ पवार, नामदेव भगत, सौ नामदेव भगत, देवकी शिंदे आणि झाले चारी। आणि आता 23 सुनीता रतन मांडवे, दिलीप दाजीराम गोडेकर, अश्विनी विजय माने, महादेव माणिकराव पवार। बरोबर आहे। आता याच्यातलं तुम्ही काय विसरले असले समजा धरून चाला। धनुष्यबाण विसरायचं नाही। धनुष्यबाण बटन दाबलं की ते परत त्या माणसाला पडेल। समजलं की सरळ सोपा उपाय। धनुष्यबाण बघा आणि बटन दाबा। इथं चारीच्या चारी, आठीच्या आठी धनुष्यबाण आहेत ना, इकडे काय गडबड नाही। आणि त्यामुळे आपल्याला मी विनंती करायला आलोय, या दोन्ही पॅनलचे 8 उमेदवार शिवसेनेचे धनुष्यबाणाचे निवडून द्या, ही विनंती मी तुम्हाला करायला आलेलो आहे। आणि या भागामध्ये काय विषय आहेत? आता काय सीसी दिली आहे, रिडेव्हलपमेंटचा विषय मोठा आहे। एजंट कशाला पाहिजे? आहे तर डायरेक्ट लोकांना घरं द्या आणि मध्ये कोणी एजंट ठेवू नका लोकांची फसवणूक करायला। आणि म्हणून मी 500 घरांची सीसी ताबडतोब दिली, याचा मला आनंद आहे। आणि यापुढे देखील सीसी पण मिळेल आणि ओसी पण मिळेल, कारण मुंबईला ओसी देण्याचा निर्णय आपण घेतला, तोच निर्णय तुमच्या नव्या मुंबईला देखील या ठिकाणी लागू पडेल। काही त्याच्यामध्ये बदल होणार नाही। आणि त्यामुळे हे सगळं जे पुनर्विकास प्रकल्प, हे पुनर्विकास सगळ्यांना घरं पाहिजे ना, हक्काची घरं, मालकीची घरं। आणि काय विषय आहे, इकडे कंडोनियम नाही ना, कंडोनियमच्या काही बिल्डिंग असतील तर तिथं आपल्याला सांगतो, नव्या मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कंडोनियम मध्ये सोयी सुविधा देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेने घेतला। त्याला 430 कोटी रुपये आपण दिले आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे। एवढे वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी केला का निर्णय? फक्त तांत्रिक अडचणी दाखवल्या, कारणं दाखवली, पण आम्ही कारणं दाखवणारे नाही। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन वाले आम्ही आहोत। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे इतक्या वर्षात झालं नाही ते आपण करतोय। इथं तर गरजेपोटी घरांना देखील आपण निर्णय दिलाय, न्याय दिलाय, पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा केलाय। शेवटी लोकांना हक्काचं घर पाहिजे। घर हे स्वप्न आहे प्रत्येकाचं, आणि ते पूर्ण करण्याचं काम तुमचा भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात माझ्या लाडक्या बहिणी सगळे इथं आहेत। या लाडक्या बहिणींनी विधानसभेत प्रयत्न केला ना, घोडा घातला ना, कोर्टात गेले ना, पण त्यांचं काय डाळ शिजून दिली? तुमचा भाऊ एकदम भक्कम एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी होता। आणि म्हणून मी आताही सांगतो, लाडकी होणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला हेही सांगतो की विकासाला, या नव्या मुंबईमध्ये विकासाला नगर विकास विभागाच्या माध्यमातून पैसे देखील जेवढे लागतील तेवढे देण्याचं काम आहे एकनाथ शिंदे करेल, हा शब्द देखील आपल्याला मी देतो। कारण शेवटी मी शब्द दिला तो पाळतो, तुम्हाला माहित आहे। मी एकदा कमिटमेंट केली तर कमिटमेंट पूर्ण करतो। काय काय मोठं मोठं काम केले तुम्हाला माहित आहे। मी डॉक्टर नसलो तरी मोठे मोठे ऑपरेशन करतो। कोणाला गोळी पाहिजे, कोणाला इंजेक्शन पाहिजे, कोणाला सर्जरी करायची, करतो ना। बरोबर, सही समय पे सही काम, योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे।
आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्हाला नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष कंडोनियमचा निर्णय घेतला का? इतके वर्ष गरजेपोटी बांधकामाचा निर्णय घेतला का? इतके वर्ष सीसीचा निर्णय घेतला का? ओसीचा निर्णय घेतला का? मग हे बदलायचंय की नाही? तुम्हाला परिवर्तन घडवायचंय की नाही? सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचं की नाही? आणि म्हणून नुसते वरचे काही प्रमुख रस्ते सोडले, आतमध्ये गेल्यानंतर खेड्यात गावात आल्यासारखं वाटतं. मी एवढ्या वर्ष सत्तेचं काय केलं? सत्ता कुणासाठी राबवली तुम्ही? कुणासाठी राबवली सत्ता? जनतेसाठी राबवली असती तर विकास झाला असता. आणि म्हणून आता यापुढे जी सत्ता येईल ती जनतेसाठी येईल, जनतेच्या विकासासाठी येईल, तुमच्या या नव्या मुंबईच्या विकासासाठी येईल. आणि म्हणून परिवर्तन घडवायचं ना आपल्याला, परिवर्तन घडवायचंय. हळू का म्हणते, जोरात बटन दाबलं पाहिजे धनुष्य. आणि ज्या स्वतःला मालक समजतात आणि मतदारांना नोकर समजतात, त्यांना आपल्याला दाखवून द्यायची संधी आली. मतदार राजा हा मालक असतो आणि सगळे उमेदवार सेवक असतात. जो मालक बनायला गेला तर या जनतेने त्याला त्याची जागा दाखवून दिलेली आहे प्रत्येक वेळेला. आणि म्हणून यावेळेस कुठेही चुकायचं नाही. संधी आपल्या हातात आलेली आहे. तिकोणीजी तुमचंही मनापासून अभिनंदन करतो. डॉक्टर आपले कांबळे आहेत, चंद्रकांत कांबळे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. ते आपल्या सोबत आले तरी सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला. तिकीट मागितलं नाही अशी माणसं मिळत नाही. आणि म्हणून नक्की शिवसेना याची नोंद आहे, घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून येत्या 15 तारखेला काय करणार? कसलं धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या नव्या मुंबई महापालिकेवर विकासाचा भगवा फडकवणार ना. आणि 16 तारखेला विजयाचे फटाके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब एक विषय होता, 150 घरं अनाधिकृत होते साहेब. आणि यांना न्याय द्या साहेब. आणि या लोकांना घरं देणार. जो लोकांची गरिबांची फसवणूक करेल तो जेलच्या आतमध्ये जाईल. आणि ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांच्याबरोबर न्याय होईल, अन्याय होणार नाही. हे वाघाची साथ त्याची, दोन खार धगधगता